तर अंगुलीमाल, सुधारलेला अंगुलीमाल बुद्धांच्या जवळ बसलाय आणि प्रसेंजित बुद्धांकडे आलेले आहेत आणि ते तक्रार करायला आलेले आहेत. म्हणजे तक्रार किंवा त्यांच्या मनातलं सांगायला आलेले आहेत की अमुक अमुक अंगुलीमाल नावाचा माणूस फार धुमाकूळ घालतोय, तो फार खून करतोय, मारतो तो लोकांना. जो काही जी काही तक्रार करायची तो ती तक्रार बुद्धांकडे करतो, किंवा तक्रार करतो म्हणण्यापेक्षा सांगतो. आणि अर्थातच राजा परेशान असेल, वैतागला असेल. लोकांच्या तक्रारी त्याच्याकडे येत असतील, म्हणून ते प्रसेनजित राजा बुद्धांना विचारायला गेलाय की काय करू. कदाचित प्रसेनजित राजाला असंही वाटत असेल की बुद्ध काहीतरी मंत्र तंत्र सांगतील, किंवा काही उपाय सांगतील, किंवा काही कर्मकांड सांगतील, असं काहीतरी त्याची धारणा असेल. किंवा जनता बुद्धांना मानते म्हणून प्रसेनजित राजा पण गेला असेल, तोही मानत होता. पण ते जेव्हा त्याच्याशी बुद्धांशी बोलतात की असं असं आहे, अंगुलीमाल नावाचा डाकू दरोडेखोर इतके इतके खून करतो. आता तोच बुद्धांचाही खून करणार होता हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे ग्रंथात तसं आलेलं आहे. तो बुद्धांनाही मारणार होता, परंतु बुद्धांच्या प्रभावाने, बुद्धांच्या सामोरे जाण्याने, त्याच्यातली जी वाईट शक्ती आहे ती वाईट शक्ती आपापच कारण यांची सत्कर्माची शक्ती, बुद्धाची शक्ती, जागृत शक्ती जी आहे ती समोर त्यांच्याशी जेव्हा त्याच्याकडे पाहते, बोलते, काय बोलले असतील माहिती नाही आपल्याला. कारण आपल्यासारखा सामान्य माणूस हा काय एखाद्या साध्या गुंडाला पण सामोरे जाऊ शकत नाही, साध्या गुंडाला. आणि खून करणाऱ्याच्या समोर जाऊन आपण धम्म सांगू किंवा बोलू, ते आता ते आल्यावरच कळेल आपल्याला आपल्यात किती ताकद आहे ती. पण सामान्य माणसाला, अशा माणसाला हँडल करणे हे कठीण असतं. पण बुद्धाने सांगोली मालाला हँडल केलेला आहे. बुद्ध त्याच्या समोर गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर मग ते जो काही त्या अंगुलीमालावर परिणाम झाला, तर काय म्हणतात, त्याची तलवार गळून पडली. तो यांच्या करुणेचा प्रभाव असेल, यांच्या मैत्रीचा प्रभाव असेल. कारण बुद्धांनी आधी त्याला माणूस म्हणून पाहिलेला आहे. तर अंगुलीमाल हा त्यांच्या दृष्टीनं अंगुलीमाल नाही, त्यांच्या दृष्टीनं डाकू नाही, त्यांच्या दृष्टीनं खुनी नाही. तो आधी माणूस आहे. आणि काहीतरी निमित्त आहे, काहीतरी परिस्थिती निर्माण झाली म्हणून हा ह्या मार्गावर आहे, म्हणून हे अशा प्रकारचं तो वर्तन करतो. पण मुळात तो तसा नाही. असं माणसातलं जे चांगुलपण ज्यांना दिसतं ना, ते माणसासाठी काम करतात, समाजासाठी. ज्यांना माणसातलं माणूसपण, माणुसकी दिसत नाही, चांगुलपण दिसत नाही, ते कधी समाजकार्य करीत नाहीत. ते भ्रमिष्ट बनवतात इतरांना. तर बुद्धांचं जे काम होतं, हे माणूस ओळखण्याचं काम होतं. कारण त्यांनी स्वतःला ओळखलं होतं आधी. आधी ते बुद्ध, मुळातच ते बुद्ध आहेत. बुद्ध आहेत म्हणजे सिद्धार्थ गौतम नाही राहिले ते. व्यक्ती म्हणून तसे राहिले नाहीत, त्या संस्काराचे नाही राहिले ते. ते संस्कार मुक्त अवस्था आहे त्यांची. ते राजपुत्र नाहीत आणि सिद्धार्थ गौतम अशा आपण ज्या नावात अडकलेले असतो, गावात अडकलेले असतो, पदात अडकलेले असतो, आणि पैशात अडकलेले असतो, आणि प्रतिष्ठेत अडकलेले असतो. तर बुद्ध तर सिद्धार्थ गौतम तर राजपुत्र होते. तर ते राजपुत्र पण नाही राहिले. सोडून दिलं सगळं, ती आयडेंटिटी सोडून दिली. तीच मुक्ती आहे त्यांची. केवळ माणूस, आणि चांगला माणूस, सत्पुरुष, बुद्ध पुरुष. बुद्ध म्हणजे जागृत पुरुष, संपूर्ण जागृत पुरुष. तर ते स्वतःच आधी त्यांनी आधी स्वतःवर काम केलेलं आहे, स्वतःला आधी ओळखलेलं आहे, स्वतःला आधी मुक्त केलेलं आहे, दुःखमुक्त केलेलं आहे. तेव्हा त्यांना अंगुलीमालातला माणूस दिसला, जो प्रसेनजितला दिसला नाही. त्या दोघांच्या संवादातून बुद्ध म्हणतात, हा अंगुलीमाल इथं बसलाय. तर घाबरला तो प्रसेनजित, बिचकला तो. तर मग ते बुद्ध त्याला सांगतात की घाबरू नको, तर हा तो अंगुलीमाल नाही. संपलं.
काय काम राहिलं राजाला, अंगुलिमालाच्या संदर्भात काय काम राहिलं? आत्ताच्या काळात किंवा इतर वेळेला का अरेस्ट करायला की त्याला कोर्टात उभं करा, याच्यावर केस दाखल करा आणि मग चालू द्या 20 वर्ष 25 वर्ष. त्याला तसं जेलमध्ये सडवत ठेवायचं आणि सुधारणारा माणूस मारून टाकायचा. नाही मिळालाय, पण तरी 15 20 25 वर्षांनी जेव्हा तो त्यातली सगळी शक्ती संपलेली असेल, त्याला समाजातून तो उठतो. पण बुद्धाचं काम तसं नाही. आता का बुद्धाला देव मानायचं मग आता तुमच्या भाषेत आता? का बुद्धाला बुद्ध का नाही म्हणायचं? एक चांगला माणूस का नाही म्हणायचं? सुधारलेल्या अंगुलीमालाला चांगला माणूस का म्हणायचं? का नाही म्हणायचं? का देव म्हणायचं? देव म्हणजे कारण कारण आपण माणसातलं माणूस पण आपण ओळखत नाही, म्हणून आपण त्याला देव पण देतो. ती आपली कमजोरी आहे, ती आपली मर्यादा आहे. आपण त्याच पद्धतीने विचार करतो, जे इतर अज्ञानी लोक ज्या पद्धतीने विचार करतात त्याच पद्धतीने आपण विचार करायला लागलो तर आपण समर्थनच करतो, आपल्या मताचं आपण समर्थन करतो. बरं ते का समर्थन करतो ते आपल्याला माहिती नाही. मी तुम्हाला आता पुढचा प्रश्न विचारतो, तुम्ही देव मानता म्हणजे काय मानता? शिलाताई. देव नाही मानत, पण म्हणजे जे देवाच चांगलं दे कार्य, हा म्हणजे जे देव, चांगलं मग कार्य देव करत. देव देव ही संकल्पना कोणत्या ना कोणत्या रूपात मनात आहे ना, ती माणसाच्या रूपात असो नाही तर कोणत्या कल्याण मित्राच्या रूपात असो. तुम्ही देवाचा अर्थ दुसरा काय होतो? शरण. त्याला त्याला शरण जाणे. इथं बुद्धाला शरण म्हणजे सिद्धार्थ गौतमाला आपण त्या व्यक्तीला शरण नाही जात ना, कारण तो व्यक्ती नाही असा. कारण अनेक अनेक अरहत झाले, बुद्धाच्या हयातीतच अनेक अरहत झाले. मग त्या अरहताला जर सगळे शरण जायला लागले तर मग ते सगळेच देव झाले असते आणि त्या देवलोकात भांडणं झाली असती मग, कारण देवलोकात भांडणं होतात. ताईंचा शब्दशः अर्थ काय होतो सर? एक जुना श्लोक आठवला. हा. अ, हा. एक जुना श्लोक आठवला हा. मला. मी कधीतरी ऐकलेलं असं, जे हा. का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच देह जाणावा तेथेच देव जाणावा, तोच तोच देव देह. जाणावा, ते देव तेथेची जाणावा. हा. हा. तर म्हणजे तुकारामाचं आहे हे, त्याचं मन आहे हे. हे तुकारामाचं मन आहे आणि तुकारामाला सगळीकडे विठ्ठलच दिसत होता ना, देवच दिसत होता. त्याला त्या पिकातही देव दिसत होता आणि तो पिकातही देव दिसत होता आणि त्या पक्षातही देव दिसत होता. त्यामुळं त्याला जे शेताचं राखण करायला लावलं, ते तिथले दाणे ते पक्षी खात होते, म्हणे खाऊ द्या, देवच देवाला देव. खातो. आणि मग काढून टाकला तिथून कामावरून त्याला. ते भान नसलेली अवस्था आहे. म्हणून थोडं थोडं काही गुणधर्म तुकारामामध्ये होते, परंतु काही गोष्टी अशा आहेत का तुम्हाला मारूनही टाकलं आणि घेऊनही गेले पुष्पक विमानातून तरी कळालं नाही. ते असं बुद्धांचं आणि बाबासाहेबांसारख्यांचं होत नाही कधी. ते भानावर असतात ते स्वतःला मूर्खांच्या ताब्यात देत नाहीत. हे बुद्ध धम्म हा फार परखड विचारसरणी आहे, लक्षात घेऊ आपण. म्हणून बाबासाहेबांना बुद्ध का आवडतात? परखड आहेत ते, भेडबाड नाही तिथे. उगीच काहीतरी म्हणजे देव भोळेपणा म्हणतात ना, म्हणजे भोळीच माणसं देव मानतात. जी भोळी आहेत, जी भानावर नाहीत, ज्यांना अं, सती नाही, ज्यांना चांगल्या वाईटाचं हे नाही, जाण नाही, त्या धोरण आहे. माणसातला माणूस दिसत नाही. माणसात हे सगळी माणसातली शक्ती आहे. चांगलं वाईट ओळखणारा ही माणसातली शक्ती आहे आणि ही निसर्गानं दिलेली आहे ती. निसर्गानं दिली म्हणजे उत्क्रांतीमध्ये तो म्हणजे जो विकास होत चाललेला आहे मनुष्य, म्हणजे मनुष्याचा आणि नंतर म्हणजे प्राण्यांचा आणि नंतर मनुष्यांचा हा जो विकास होत चाललेला आहे, हा विकास दुःखमुक्तीचाच विकास आहे.
म्हणजे बुद्धत्वाकडे जाणाराच विकास आहे हा. हळूहळू हळूहळू माणूस तिकडे जाणार आहे. आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेत असणारे इतर प्राणी सुद्धा. तर ते आपल्याला ती गोष्ट लवकर लक्षात येत नाही, कारण इथं आपण आपल्यालाच जाणत नाही, तर मग बाकीच्या प्राण्यांचा काय आपण विचार करणार आहे. इथं आपल्याला कळत नाही, हेच जीवन कळत नाही. तर ते मग पूर्वजीवन, मागचं जीवन, पुढचं जीवन, प्राणी मात्र, ते भवचक्र हे नाही समजत. हे समजत नाही. अभ्यास म्हणून समजतं ते. काय अभ्यासाला काय फार मोठं डोकं नाही लागत. अभ्यास करायला फार मोठं डोकं लागत नाही, समजायला डोकं लागतं. म्हणजे समज समज ही म्हणजे प्रज्ञा मोठी आहे ज्ञानापेक्षा. म्हणून बाबासाहेब म्हटले बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या अनुयायांना ते सांगितलं. कारण अनुयायी म्हणायचे तुम्हाला काय करायचंय बुद्ध धर्माचं, तुम्ही तुमचा स्वतःचा धर्म काढू शकता, तुम्ही स्वतःचा धर्म निर्माण करू शकता. तर बाबासाहेब त्यांना म्हटले तुम्ही बुद्धाला ओळखत नाही, तुम्हाला माहित नाही बुद्ध कोण आहेत. तुम्ही मला मोठं समजता, मला परमेश्वर समजता. बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहेत. बाबासाहेब पण परमेश्वराच्या भाषेत सुरुवातीला बोलायचे लोकांशी, नंतर म्हणले मी देवबीव काय मानत नाही. परखड परखडपणा, निर्भयता हा बुद्ध धर्मातून, ह्या जागृतीतून, सतीतून निर्माण झालाच पाहिजे. तीच आपली ओळख आहे. नाहीतर जिथं भय आहे, जिथं म्हणजे काय आत बाहेर, इकडं थांबू का तिकडं थांबू, ह्याच्यात जाऊ का, ही जी दोलायमान अवस्था असते ना, ह्या दोलायमान अवस्था ही आपली मानसिक अवस्था आहे. आणि त्याच्यातून एक काय म्हणतात ते बाहेर पडलं पाहिजे आपण. त्या चंचलता आहे ती मनाची, चित्ताची. हे मानू का ते मानू का, ह्यालाच घेऊन तिकडं मानू का त्याला इकडं आणू. म्हणून ते 22 प्रतिज्ञा दिल्या ना, ते ह्याच्यासाठीच. नाही, नाही म्हणजे नाही. पण ते नाही कधी कळतं, जागृत झालो तर, भानावर आलो तर. तोपर्यंत ते काय नाही आणि काय आहे हे दोन्ही कळत नाही. त्यामुळे भ्रमात जगायचं नाही. त्याचा आपल्याला यातना होतात, आपल्याला दुःख होतात, आपल्याला दुःख होतं. आपणच म्हणजे भयाखाली जगतो आपण. भयमुक्त अवस्था नाही म्हणजे दुःखमुक्त अवस्था नाही. आणि दुःखमुक्ती तर पाहिजे, दुःखमुक्ती तर पाहिजे. आणि दुःखमुक्ती पाहिजे, आणि दुःख वाढवणारच आपली मानसिकता असते. तर ती ही मानसिकता असते. कारण ते भान नसल्यामुळे ह्याला मानू का त्याला मानू का, ह्याला त्याच्यात घेऊ का ह्याला त्याला ह्याच्यात घेऊ, असं सगळं सरमिसळ चाललेली असते. ती आपला डोक्यातला गोंधळ आहे, कारण तो चित्तातला गोंधळ आहे. बोला. तुमचा एक मुद्दा येतो, मग जे मला वाटतं सांगावं ते मी सांगतोय आपल्याला. सर जरा मला जास्त. असं नव्हतं बोलायचं. मला कसं बोलायचं होतं, समजा एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट झाला कोणाचा, म्हणजे आपल्या घरच्यांचा म्हणा कोणाचा म्हणा, तसं एखादा धावून येतो आणि आपण तेव्हा बोलतो का हा देवासारखा धावून आला, पण किंवा तो माणूस, देवासारखी तो मदत. चांगला माणूस धावून आला असं का नाही म्हणत? तो माणूस खूप चांगला आहे, त्याने आपल्याला मदत, तो माणूस चांगला आहे. तो देवासारखा, देव कुठे आहे मला सांगा? नाही, बोलताना असाच शब्द निघतो का मग देवासारखा धावून ते आला. संस्काराने बोलतो ना आपण. चांगला माणूस होता, चांगला माणूस हा, होता. तो चांगला हो, माणूस आहे. चांगला माणूस होता. त्याला हो. तुम्ही जेव्हा त्याला तुम्ही हा. माणूस नाही म्हणत, तुम्ही त्याला जेव्हा देव म्हणता, तेव्हा देव हा दुसरी दुसरी शक्ती आहे. हो. देव ही माणूस नाही तिथं राहत. म्हणजे माणसाला कमी लेखण्याचा तो प्रकार आहे. माणसातली शक्ती माणसातली शक्ती आपण ओळखत नाही, कारण आपण आपल्यातली शक्ती ओळखत नाही. आपल्याला आपलंच भान नाही, म्हणून आपण म्हणतो देवासारखा धावून आला. म्हणजे कोण देवासारखं म्हणजे कोण? आणि एक आपण पण कधी कोणाला असं दुःखात मदत जर केली किंवा आपण धावून गेलो, तर आपल्या मनाला पण छान वाटतं की नाही आपण त्याच्यासाठी काहीतरी केलंय, आपण हा, त्याच्यासाठी काही कामी आलोय. मग तो हो. आपल्यातला चांगुलपणा ओळखा ना. मी हो. देवासारखी धावून असं तुम्ही म्हणता का? नाही, नाही, तसं नाही का म्हणत. बरं, का बरं? आपण देव नाहीच आहे ना. न्यूनगंड, हा न्यूनगंड हो. आहे हा.
ही जो देव मानतो तो स्वतःला कमी समजतो. नाही, आपण देवच नाही. नाही देव नाही ते देवच नाही तर देव नाही, ह्याला काय, हा मुद्दाच आपण नाही. जे देव हा चांगलं माणसाच्या मनातून निर्माण झालेली एक कल्पना आहे, आणि ती पण मागून आलेली, पण आपल्याला नाही माहिती देव काय आहे. नाही. पण देव ही तर काहीतरी शक्ती आहे, अज्ञात शक्ती आहे असं म्हटलं जातं, असं ग्रंथात म्हणतात, असे देव ब्राह्मण सांगतात. हे आपल्यावरचे जे संस्कार आहेत, की आपले आई वडील सांगतात, नातेवाईक सांगतात, हे आपल्या मनात जे संस्कार अज्ञानातून बसलेले आहेत, तेच शब्दाच्या रूपानं आपण पुढे मानतो, आणि ती आपली गोंधळाची अवस्था आहे. लक्षात घ्या, याचा सगळ्यात मोठा त्रास स्वतःला होतो आपल्याला. कारण जी गोष्ट आपल्याला कळतच नाही ती आपण करतो. म्हणजे आपण स्वतःला ओळखत नाही म्हणून आपण दुसऱ्या व्यक्तीला ओळखत नाही. एक चांगला माणूस धावून आला तर हो. त्याचंच अंगुल पण त्याचं कबूल करा ना. हो. त्याला देव बनवला म्हणजे तुम्ही त्याला माणूस नाही म्हणत तुम्ही. नाही, येतात तोंडात येतं, असं हा येताना असं तोंडात एखाद्या वेळेस येत हा नसतं. तोंडात काय येतं? संस्कारामुळे, आणि संस्कार हे अविद्येतून येतात. भवचक्राचा जो मुद्दा आहे, परत अज्ञानातूनच संस्कार येतात. ते हो. संस्कार हे आपण आणलेले नाहीत. देव हा शब्द आपण नाही आणलेला, हा कुठून तरी आलेला आहे. तुम्ही आपण काही देव म्हणतील, काही भगवान म्हणतील, काही गॉड म्हणतील, काही काही म्हणतील. का तर आपण ते संस्कार ते मनात आलेले आहेत, आणि मन हे संस्कारांचा गुलाम आहे, आणि ते वाणी मग ते गुलामाचे शब्द बोलते. आपण आणि चांगला त्याचा मनुष्य त्याचा पहिला बनायचं. त्रास आपल्याला होता, लक्षात घ्या, कारण आपण दुर्बल असतो. हम्म. मानसिक दुर्बलता आहे ती. म्हणून आपण ध्यान करतो. हम्म. आपण ध्यान का करतो? तर आपली आपली दुर्बलता आपल्याला ती दूर करता येत नाही, म्हणून आपण दुसरीकडे ध्यान देतो, पलायन करतो. म्हणून देवाचं ध्यान सगळ्या सगळ्या धर्मांमध्ये, देव धर्मामध्ये ध्यानच आहे. सगळ्या देवदेवतांचं ध्यानच आहे ते. 33 कोटी त्या काळातले 33 कोटी देव म्हणजे 33 कोटी लोकांच्या मनातली त्यांची त्यांची ध्यानं. तिकडं त्याचं लक्ष गुंतलेलं आहे. म्हणजे तो स्वतःला आणि स्वतःला आणि इतरांना तो माणूस समजत नाही, तो देवाच्याच रूपात पाहतो. ही फार मोठी कोंडी आहे, मानसिक कोंडी आहे. ह्याच्यातून जोपर्यंत मुक्ती मिळत नाही ना, तोपर्यंत दुःखमुक्ती नाही. अशक्य आहे. हा फार मोठा मुद्दा आहे, आणि या भ्रमातून बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे. किमान आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे, की कशाला देव कशाला म्हणतोय बरं आपण नेमकं? हा समोर मला माणूस दिसतोय, माणसासारखा माणूस दिसतोय, किंवा वृक्षासारखा वृक्ष दिसतोय, प्राण्यासारखा प्राणी दिसतोय, त्याला मी वृक्ष प्राणी माणूस न म्हणता देव म्हणतो त्याच्यात. कशा कुठून कुठून आलं? हा हे कसं आलंय का? हे जे आपल्या मनात येतं ते कसं आलं, कुठून आलं? हे आतमध्ये वळून पाहिलं पाहिजे, उतरलं पाहिजे, त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. नुसतंच मानणं, ती अंध भक्ती, म्हणजे सती नसलेली अवस्था आहे, ती जागृती नसलेली अवस्था आहे. आणि त्याचा त्रास आपल्याला स्वतःला होतो पहिला, कारण तो भय आहे, ते भीती आहे. भीती नाही सुटली, भीती नाही गेली, तर मग टेन्शन मुक्ती नाही, तणाव मुक्ती नाही, दुःख मुक्ती नाही. हा परखड निष्कर्ष आहे याच्यातला, चर्चेतला.